जय भीम, जय आदिवासी। काही लोक म्हणून राहिले की हैदराबादी गॅजेटमध्ये आमचे नाव आलेले आहे, तर आम्हाला एससीतून पाहिजे, एसटीतून पाहिजे, ओबीसीतून पाहिजे, अमक्यातून पाहिजे, टमक्यातून पाहिजे। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। दादा, हैदराबादी गॅजेटमध्ये तुमचे नाव आलेले आहे, तर तो काळ निजामचा होता, ते शासन निजामचं होतं आणि आपला भारत संविधानाने चालतो। तर विचार करा तुम्ही का तुमचे म्हणणं निजामच्या शाहीचे आहे आणि भारतात संविधान चालतो, तर विचार करा का तुमचे निजामाचे जेवढे दाखले दाखवून राहिले, पुरावे दाखवून राहिले, हे खरे होणार का? ज्याला गरज नाही आरक्षणाची तो पण आरक्षण मागून राहिला, रस्त्यावर उतरून राहिला। तुम्हाला असं वाटते की आरक्षण हे गरिबी हटाव आहे, दलंदरी हटाव आहे, ही चुकीची बाब आहे, तुमच्या डोक्यात बसलेली आहे। आरक्षण हे गरिबी हटाव नाही, श्रीमंत बनाव नाही। आरक्षण बाबासाहेबांनी का दिलं? काही सवर्ण लोक, काही मनुवादी लोक, उच्च कोटीचे लोक खालच्या जातीतल्या लोकांना दामून ठेवत होते आणि म्हणत होते की तुम्ही आमचे गुलाम आहात, गुलामच राहणार। आणि मातीत होते, ते मातीत दबलेले होते आणि त्या मातीतल्या लोकांना खुर्चीवर बसवण्यासाठी आरक्षणानं काम केलं आहे, त्यासाठी ते आरक्षण दिलेलं आहे। आता काही लोक जे छोट्या जातीतले होते ते वरता आलेले आहे आणि छातीला छाती काढून सवर्णांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलून राहिले आहे, खुर्चीवर बसलेले आहे आणि हे बसलेले लोक सवर्णांच्या लोकांना जळत आहे। त्या कारणामुळं लोक म्हणत आहे की आमच्या जातीला छळ केला, जे आरक्षण मागत आहे ना ते म्हणून राहिले की आमच्या जातीला छळ केला, आमच्या समाजाला छळ केला, आम्हालाही कुत्र्यासारखं भोगा लागलं। अरे दादा, तुम्हीच तर लोकांनी त्या जातीच्या लोकांना छळ केलं रे, शूद्र म्हणून हिनवलं, ढुंगणाले फळां गळ्यात मडकं बांधायला लावलं रे। आणि तुम्ही म्हणून राहिले कोणतं हिनवलं? काय हिनवलं तुम्हाला? का तुम्ही ढुंगणाले फळा आणि गळ्यात मडकं बांधलं काय? तुमच्या आई बहिणीचे बलात्कार झाले का रे? तुम्हाला कुत्र्यासारखा मार खा लागला का रे? तुम्हाला माणसाच्या पोटी जन्म घेऊन माणसासारखं जगता आला का रे? आम्ही माणसाच्या पोटी जन्म घेऊन आम्हाला माणसासारखं जगता येत नव्हतं, कुत्र्यावानी जगता येत होतं, जनावरांनी जगत होतो आम्ही। तू विचार कर, आम्हाला आमचं जात पाहून आम्हाला हिनवलं रे। आता तुम्ही आमचंच आरक्षण मागून राहिले, आमच्या ताटातलं खाऊन राहिले। कसे रे तुम्ही भिकारचोट? हे माझं असं म्हणणं आहे, निजामाच्या गॅजेटमधलं तुम्ही म्हणत आहे का आमची पुरावे निजामाच्या ह्याच्यातले आहे, तर निजामाच्या इकडे राहा।